काय सांगाल हवा कुणाची? हवा महेंद्र सदाशिव तोरवे साहेबांची. आणि विकास म्हटला तर त्यांनीच केला आणि त्यांच्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही. 30 ते 35 हजारांनी ते निवडून येणार. तर काय सांगाल या खोपोली मतदारसंघामध्ये म्हणजेच कर्जत खोपोली मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? महेंद्र शेठ तोळवे यांची हवा आहे. प्रॅक्टिकली भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांच्या हातातून आता जे काही राहिले असतील ते पुढच्या काळामध्ये 100% पूर्ण करतात. काय सांगाल तिरंगी सामना होतोय तुमच्या इथे, शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि एक अपक्ष आहे, काय वाटतंय कोण निवडेल? आमचे आमदार निवडून येते महेंद्र तोळवे. कोण मारणार बाजी? आमचे आमदार जे आहेत महेंद्र शेठ तोळवे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढी कामं झाली त्याच्यापेक्षा हजारो पटीने कामं महेंद्र शेठ तोरवे यांनी केलेली आहेत. नमस्कार, बखर लाईव्हमध्ये जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. बखर लाईव्हच्या हवा कुणाची या विशेष भागामध्ये आज आपण आलो आहोत कर्जत खालापूर या विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते. महायुतीकडून ही जागा जी आहे ती शिवसेना, जे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे महेंद्र तोरवे यांना ही जागा देण्यात आलेली आहेत. मात्र महायुतीतूनच सुधाकर घारे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी होते, त्यांना तिकीट नाकारल्याने ते या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि अपक्ष लढत जी आहे ती देणार आहेत. यासोबतच मवियामध्ये ही जागा जी आहे ती शिवसेनेलाच म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटलेली आहे आणि या गटाकडून नितीन सावंत यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा तिरंगी सामना या मतदारसंघात रंगणार आहे आणि एकूणच या मतदारसंघातील जनता ही नेमकी कुणाच्या बाजूने आहे, मतदारसंघात हवा कुणाची आहेत, मतदारसंघातील प्रश्न काय आहेत, मतदारांशी संवाद साधून चर्चा करून त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि मतदारसंघात हवा कुणाची आहे पाहूया. मी सध्या कर्जत खालापूर या मतदारसंघातल्या श्रीराम चौक या मुख्य चौकात आहे. खरं तर या चौकापासून जवळच कर्जतची नगर परिषद देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी सर्व हे रिक्षाचालक या ठिकाणी आहेत आणि आपण यांच्याशी आज संवाद साधतोय की एकूणच या कर्जत खालापूरमध्ये नेमकी कुणाची हवा आहे, चर्चा कुणाची, काय सांगाल हवा कुणाची? हवा महेंद्र सदाशिव तोरवे साहेबांची. महेंद्र सदाशिव तोरवे. महेंद्र सदाशिव तोरवे. महेंद्र सदाशिव तोरवे. विकासाचं पर्वत तेच आहे. त्यांनी साक्षात आमच्या विठ्ठलाची मूर्त इथं पंढरीचं अवतरले. आणि दुसरी गोष्ट, आज कर्जतमध्ये सगळ्यांना पाणीची म्हणजे पाणी अगदी कर्जतमध्ये शिरायचं पावसाली, पण ते आज त्यांनी ते काम केलं, जेवढी नदी साफ केली, त्यामुळे कर्जतकरांचा धोका पण टळला आहे. आणि विकास म्हटला तर त्यांनीच केला आणि त्यांच्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही. 30 ते 35 हजारांनी ते निवडून येणार. विकास केलाय म्हणजे नेमकं काय विकास झालेला आहे? विकास झालेला म्हणजे आता ही विठ्ठलाची मूर्ती झाली, खाली गार्डन झालं, संभाजी महाराजांचं स्मारक झालं. आज 2900 कोटीचा निधी आणलाय 2 तालुक्यात. 2900 कोटी, 2900 कोटींचा निधी आणलेला. पण निधी ज्या पद्धतीने आणलेला आहे त्याच पद्धतीचं काम झालेलं आपल्याला दिसतं का? हो, झालेलं दिसतंयच ना, काम झालंय, त्या पद्धतीचं काम झालंय, क्वालिटीचं काम झालेलं आहे. क्वालिटीचं काम झालेलं आहे. विकास पुरुष येतो आणि त्यांना अजून एक 2-3 चान्स देणं महत्वाचं आहे आणि तेच निवडून येणार 30 ते 35 हजाराच्या मतांनी. ते महायुतीचे एक बंडखोर अपक्ष त्यांनी फॉर्म भरलेला आहे, सुधाकर घोरे यांनी. कसं बघता त्यांच्याकडे? काय त्यांची मर्जी, त्यांनी भरला, त्याचा आम्ही काय सांगू शकतो, ते त्यांना विचारा तुम्ही. त्यांची आहे का इथं काम, हवा आहे का? काय कामं नाही केली. समोर आमदारांची कामं ती बघा, विठ्ठलाची मूर्ती, ब्रिजचं काम चालू आहे, समोर नानासाहेब धर्माधिकारी कमानीचं काम पूर्ण झालेलं आहे. बर, गोरेंना तिकीट नाकारल्यामुळंच खरं तर त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाय. त्यांचं काम तसं होतं का आमदार? गोरे घारे यांना उमेदवारी नाही मिळाली, त्यामुळे त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाय. नेमकं कारण काय होतं उमेदवारी नाकारण्याचं? कारण काय, आता पहिल्यापासून ठरलेलं महायुती जो उमेदवार देईल त्याचं काम करणं आहे. मग त्यांना पण नाही, ज्याला महायुतीने उमेदवारी सोडली त्यांना उमेदवारी भेटली, त्यांना नाही भेटली तर त्यांनी अपक्ष फॉर्म भरला. मशाल चिन्हावरती नितीन सावंत लढतायत, त्यांच्याकडे कसं बघताय?
काय ते त्यांच्याकडे आता त्यांना विचारा तुम्ही, आम्ही काय सांगणार चालू. नाही त्यांची कामं दिसत आहेत का तुम्हाला? त्यांची कामं म्हणजे ते 3 वर्ष 3 वेळा नगरसेवक झालेले आहेत. त्यांचं फक्त काम काय नगरपालिका क्षेत्रामध्येच आहेत. बाकी काम काय आहे त्यांचे? ते जर आले निवडून तर कामं करू शकतील अशाच पद्धतीची? ते आता ते कामं करतात का निवडून त्याच्यानंतरच आहे ते नंतर समजेल. बर मग काय यंदा कोण येईल असं वाटतंय? महेंद्र शेठ थोरवे. बर या ठिकाणी आपण पाहतोय की महेंद्र थोरवे यांची आपल्याला या परिसरामध्ये तितकीच क्रेज आणि हवा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हा संपूर्ण मतदारसंघ पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये अतिशय हिरिरीने या भागातले प्रश्न मांडणे आणि त्या सगळ्या संदर्भातल्या कामासंदर्भातल्या भाषणांमुळेच या सर्व मतदारसंघामध्ये पुरेसा निधी जो आहे तो थोरवे यांनी या मतदारसंघात आणला आणि या मतदारसंघाच्या सुशोभीकरणासाठी हा संपूर्ण निधी जो आहे तो थोरवेंनी वापरला आणि या सगळ्यांनी याची साक्ष देत त्यांनाच या ठिकाणचा पुढचा आमदार म्हणून ते निवडून येतील अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. 5,000 रुपये द्यायचं. मतदान करता का? मतदान करू ना आम्ही. बर कामं झालीत का? कामं झाली. कामं काय आमची केल्या तुम्ही? गरीब लोकांची कामच काय केल्या हो? हा नाही आम्हाला घरकुल दिलं ना, आम्ही स्वतः बांधलाय. आम्ही रांडा मुंडा बा तुम्ही किती शोभा करायला पाहिजे, विधवाबांचा किती शोभा करायला पाहिजे तुम्ही. आम्हाला काय दिला तुम्ही? मतं द्या कशाला मतं द्या. वर आलं का दांडी देतात आम्हाला. झालं मत. कधी येतात का भेटायला नेते? कधी येतात का? कधीच येत नाही. घर आमचं पडा झालंय, आम्ही चेपाचो खाली. बर पोरं बाळ अजून आमची लहान आहेत. बर मग मत मागायला येतात फक्त? मतं मागाय फक्त येतात. बर कशाला मतं यांना द्यायची वा? बर बरोबर आहे ना? मग मी सध्या कर्जतच्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात आहेत. अतिशय हा वर्दळीचा परिसर आहे आणि याच वर्दळीच्या परिसरात सगळे मंडळी ही सकाळच्या पहारी या ठिकाणी चहाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दादा काय सांगाल या खोपोली मतदारसंघामध्ये म्हणजेच कर्जत खोपोली मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? महेंद्र शेठ थोरवे यांची हवा आहे. बरं विद्यमान आमदार? हा विद्यमान आमदार. का बरं त्यांची हवा आहे? कारण त्यांनी चांगल्या प्रकारे इथं कामं केलेली लोकांची. बर आणि सगळ्यांना चांगला न्याय दिलेला आहे. काय काय कामं झाली साधारण? सगळं रोडची कामं झालेली आहे. डबल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे. डबल बरं माझा मुद्दा आहे की जी सुशोभीकरणाची अनेक कामं झाली ती त्यांच्या माध्यमातून झाली, पण मूळतः प्राथमिक सुविधा ज्या काही नागरिकांना उपलब्ध व्हायला हव्यात त्या पद्धतीची कामं काही झालेली आहेत का? म्हणजे रुग्णालय असतील, कॉलेज असतील, शाळा असेल, महाविद्यालय असेल. हा झालेले आहेत ना. झालेले आहेत. बरं काय काय सांगू शकतात काय काय झालेलं आहे? आता रुग्णालय वाहिका त्याही काढलेली आहे त्यांच्या नावाने. किती बेडची साधारण? एवढं. बरं जे आता 3 उमेदवार रिंगणात आहेत त्यापैकी कामं कुणाची चांगली वाटतात तुम्हाला? महेंद्र थोरवे यांची. बरं दादा तुम्ही काय सांगाल हवा कुणाची? हा बोला काय? हवा कुणाची सध्या? महेंद्र शेठ थोरवे. बरं का हवा आहे त्यांची? कारण त्यांनी विकास भरपूर केलेला आहे. विकास सर्व म्हणजे सगळीकडेच विकास केलेला आहे. म्हणजे खेडेगाव असू दे, शहर विभाग असू दे, खेडेगाव पाहिजे तसं विकास केलेला आहे आणि याच्या पुढे ते अजून करू शकतात विकास. जे राहिलेले काय जे आहे त्यांचा नवा संकल्प आहे असा की जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्यांच्या हातातून त्या या पुढच्या काळामध्ये पूर्ण करणार असं त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि 100% शुअरली महेंद्र शेठ थोरवे पुन्हा आमदार होते. पण घारेंनी पण मोठी मोठी आश्वासनं दिलेली आहेत, बॅनर बिनर लावलेले आपल्याला बघायला भेटतात. आश्वासनं आणि प्रत्यक्षात काम करणं याच्यामध्ये फरक असतो 100%. बरोबर आहे. आश्वासन आणि हे प्रॅक्टिकली काम करणं. एखादं आपण बोलतो हे मी ते करेल, असं करेल, तसं करेल, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली करतो तेव्हा तो सक्सेस होतो ना. आणि तसं महेंद्र थोरवे शेठने प्रॅक्टिकली भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांच्या हातातून आता जे काही राहिले असतील ते पुढच्या काळामध्ये 100% पूर्ण करते. महायुतीला या ठिकाणाहून दरी पडली असं म्हणावं लागेल, कारण की काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेलेले आहेत. कुणाच्या? घारेंच्या सोबत गेलेले आहेत ना. असे काय नाही, दरी पडलेली नाही असं वाटत नाही आम्हाला. माथेरानमधून काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत त्यांना पाठिंबा दिलेला आहे. हा ते दिलं तर देऊन द्या, पण आमदार महेंद्र थोरवेकर यांच्याकडे भरपूर लोकसंख्या आहे आणि जनसंपर्क नेमका कसा आहे?
जनसंपर्क एक प्रकारचं चांगलं आहे. बरं दादा काय सांगाल, रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत का? हा, रोजगार आता रोजगार मेळावा त्यांनी जो आता म्हणजे केलं मागच्या 1 महिन्यापूर्वी की 2 महिन्यापूर्वी, त्याच्यामध्ये म्हणजे भरपूर रोजगार आपला हे बेरोजगार होते त्यांना रोजगार मिळून दिला. रोजगारांच्या संधी या अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मिळवून दिल्या. ताई तुम्ही काय सांगाल? आता काय सगळं आमदार सगळं व्यवस्थित निवडून यावं बस. कोण यायला पाहिजे पण यायला पाहिजे, जो काम करतो ते यायला पाहिजे. यायला पाहिजे म्हणजे लाडके बहिणींना कोणी लाडके बहिणीला आमदारच करतोय. तुम्हाला मिळालं पैसे? माझ्या नाही पडलं पण आमदार यावं बस. माझे पडलेच नाही 1 रुपया अजून, पण यावं. जो चांगलं काम करेल तो येऊ दे. मी सध्या या कर्जतच्या परिसरात फिरतोय. आपल्या बाजूलाच कर्जतचं रेल्वे स्थानक आहेत, रिक्षा चालक आहेत. दादा काय सांगाल, सध्या कर्जतमध्ये काय परिस्थिती आहे, कुणाची हवा दिसते? कर्जतमध्ये अशी परिस्थिती सध्याची जर बघितलं आपण, जो लोकप्रतिनिधी आपण जो निवडून देतो, मतदानाचा जो अधिकार आहे आपल्याला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आहे ते आपल्याला टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी कसा निवडावा हे मतदारांनी ठरवायला पाहिजे. सरशी तर चालतच राहते, उच्च नीच होतच राहते आणि घालापाडीचे सरकार चालूच आहे. अशातला विषय नाही की कोणता की घालापाडीचा विषय नाही. रोजंदारीचा विषय झाला तरी रोजंदारी आहे. खालापूर तालुक्यामध्ये MIDC एरिया आहे. इथं बोललं तर निसर्गरम्य वातावरण आहे कर्जत तालुक्यामध्ये आणि इथं भरपूरसे असे रिसॉर्ट आहेत. जसं काय ह्या परिस्थितीत जर बघितलं तर रोजंदारी चालूच आहे की पण आपल्या मराठी माणसाला ती रोजंदारी घेता येत नाही किंवा करता येत नाही. मग आपण दरवेळेस बोलतो की परप्रांतीय कामं करतात किंवा काय करतात, त्याच्यावरती आपण अवलंबून राहतो. ते जर 12 तास ड्युटी करतात तर आपण 8 तास पण काम करू शकत नाही. रोजंदारी आहे सर्व काय. आणि लोकप्रतिनिधी जर आपण जो निवडून देतो, आपला जो हक्काचा माणूस देतो आपण की विधानसभेमध्ये जावा, की त्यांनी ते आपल्या समस्या आपण त्यांच्याकडे सांगतो, त्या मांडतो. तोच माझा पुढचा प्रश्न आहे की मागच्या वेळेस तुम्ही ज्या शिवसेनेला निवडून दिला होता त्यावेळेस ती शिवसेना एक होती, आता त्या शिवसेनेचे दोन विभागणी झालेली आहे. कसं बघता, कुठली शिवसेना तुमची? आता तसं बघितलं तर कोणाच्या विरोधात आपण बोलू नाही शकत, कारण आपण सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला सर्वसामान्य मतदार म्हणून एक बघितलं तर जी बाळासाहेबांची जी शिवसेना होती, जी खरीखुरी जी शिवसेना बाळासाहेबांनी जी उभी केली होती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे हे झालं, आनंद दिघे साहेबांनी जे सिंहाचा वाटा ज्या शिवसेनेला त्यांनी हे ठेवली, अजरामर ठेवली, त्याच्यामुळं त्यांच्यातच पक्षगटामध्ये विभागणी झाली किंवा त्यांच्यातच हे झालेले. त्याच्यामुळे आपण काही त्याच्याबद्दल बोलू नाही शकत. मतदारसंघात हवा कुणाची? मतदारसंघामध्ये हवा बोललं तर तिन्ही गटाची आहे. एक बाळासाहेब उद्धव ठाकरेंची आहे, परत शिंदे गटाची महेंद्र थोरवे यांची पण हवा आहे आणि अपक्ष जे उभे आहेत आत्ता सुधाकर भाऊ घारे यांची पण आहे. पण प्रतिनिधी हा कोण निवडून येईल ते काय सांगता येत नाही, कारण घर्षी होणारच आहे, चुरस लागणारच आहे आणि प्रतिस्पर्धक स्पर्धा ही झालीच पाहिजे. कारण निंदा करणाऱ्याचे घर सदैव शेजारी असावे, आपण जे म्हणतो घर शेजारी असावे आपण ते बोलतोच. त्याच्यामध्ये आपलं एक आहे की कोणी प्रतिनिधी हो, विधानसभेला कोणी जावं, त्यांनी विकास करावा. आणि पण खरंच विकास झालाय का मतदारसंघात? विकास झालेलाच आहे ना, विकास कुठं नाही बोलतो आपण, विकास झालेलाच आहे. आज जर श्रीराम ब्रिजवर बघितलं, आज जी परिस्थिती होती तिथं सुशोभीकरण करून सनी जे रिक्षा स्टँडला जे सुशोभीकरण दिलेलं आहे, जे श्री विठ्ठलाची मूर्ती तिथं उभी केलेली आहे, ते आज विभाग बघितलं तर तो एक चांगला झालेला आहे. त्याच्यानंतर खाली जर बघितलं आपण संभाजीनगरचं छत्रपती संभाजी महाराजांचं जे बघितलं आपण, ते एक व्यवस्थित झालेलं आहे. तिथे जो सर्कल होता तो एक झाला. आज जो दहिवलीकडे जाणारा रस्ता, मूळतः या मतदारसंघामध्ये सुशोभीकरणाचे अनेक कामं झालेली आहेत, मात्र खरी विकासाची जी कामं आहेत, मूलभूत गरजेचं आहेत ते पूर्ण झाल्याची पण कामे झालेली. नळ पाणी योजनेचे कर्जत नगर परिषदच्या हद्दीमध्ये महेंद्र शेठ थोरवे यांनी जे निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं ते काम होणारच आहे आणि पाणीचं काही एवढी हे नाही. हा परिसर तसा पर्यटनासाठी तसा प्रसिद्ध आहे, तर काय सांगाल इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध आहेत का? यासोबतच महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहाची बांधणी केलेली आहेत का? स्वच्छतागृहाची बांधणी झालेलीच आहे. आता घरोघरी आपण बघतो ती स्वच्छतागृह तर आहेच आणि जर नगर परिषदच्या हद्दीमध्ये बघितलं तर 3-4 स्वच्छतागृह आहेत आणि पर्यटक जर बघितलं आपण तर भरपूरसे इथं रिसॉर्ट आहेत, सगळं काय आहेत. मुंबईकर येतात, त्यांची सोय होते, सगळे काय होतं. एवढं बोलून आपण पाहतोय की मतदारांशी चर्चा करतोय, आणखी मतदार आपण त्यांच्याशी आहेत ते संवाद साधतोय त्यांच्याशी. या खोपोलीमध्ये दादांचं फूड स्टॉल या ठिकाणी आहे. दादा म्हणाले ते कामात आहेत, पण आपण त्यांना कामात असतानाही देखील प्रश्न विचारला. काय वाटतंय, मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होतीये, शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि एक अपक्ष आहे, कशी होईल सामना आणि कोण जिंकून येईल? त्यांच्या ज्याचं काम चांगलं असेल त्यांचंच काम होईल, त्यांची निवडून.
आताचे जे विद्यमान आमदार आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे, त्यांनी कामं केलेली आहेत. चांगले कामं केले ते, चांगली कामं केली. पूर्वी त्यांचे बाकीचे घरांचे पण काम चांगले आहे, नितीश सावंतचे पण काम चांगले, सगळ्यांचं काम चांगलेच आहे. असं कर्जतला असं सगळ्याचे काम चांगलेच आहे. बरं, खरी लढाई कुणाच्यात आहे? आता बघू आता काय होतं, तिरंगी लढाई कोणी सांगू शकत नाही. बरोबर. शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. असू द्या ना. बरं, मागच्या वेळेस तुम्ही ज्या शिवसेनेला मत दिलं होतं तोच शिवसेना असं काय नाही, सगळं पब्लिकचे वरती, जे पब्लिक करेल तो खरा आहे. कोणाच्या बाजू कोणी घेऊ शकत नाही, कोणाला बोलू शकत नाही, कोण येणार कोण नाही, म्हणजे पब्लिकचे वरती आहे सगळं जे असेल. शिंदेंनी घेतलेली भूमिका सगळ्यांचे काम चांगले, असं काय कोणाचंच काम वाईट नाही. सगळेच आपले माणसं, सगळे आपल्या गावाचेच माणसं आहे, सगळं चांगलं. बरं, काम आहे. विकास झाला का तुमच्या? हो, विकास झालेला आहे. काय काय झालंय? चिक्कार झालेला आहे इकडे, आपला पुतळा उभारलेला तिकडे, याच्यानंतर आंबेडकर साहेबांच्या पुतळ्यापासून, याच्यानंतर आपलं ब्रिजचं काम पण झालेलं आहे. भरपूर काम झालेलं आहे आपल्याकडे. वैद्यकीय सुविधा आहे इथं? आहे ना, आहे. हो, मुलांना शाळा कॉलेज सगळं व्यवस्थित टोटल, अशी कोणाचाही त्रास नाही, सगळं एकदम व्यवस्थित करतात. आमदार कोण होईल? आमदार कोण? नाही, ते सांगता येत नाही आता. ते सांगता येणार नाही, अजिबात नाही. का बरं? नाही, आमदार आहे ना पब्लिकचे वरती, पब्लिक ज्याला निवडून आला तो आमदार व्हावा. आमदार कसा असावा? आमदार कसा असावा? आमदार तर याचे पुढे पण चांगले होते आणि याचे पुढे जे येणार ते पण चांगले येणार आहे. त्याचं नेतृत्व कसं असावं? चांगलं आहे, फर्स्ट क्लास एकदम, नो प्रॉब्लेम. दादांनी खरं तर उत्तर अप्रत्यक्ष पद्धतीने दिलेलं आहे की आमदार निवडून यावं, पण तो चांगला असावा. आता कोणीही निवडून आलं तर तो कामं करेलच आणि तो चांगला असेलच. दादा, तुम्ही काय सांगाल? आपल्यासोबत रिक्षा चालक आहेत. दादा, काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? तिरंगी लढत होती. तिरंगी नाही, त्यात महेंद्र शेट्टी सरशी होईल. सरशी होईल का बरं असं वाटतं? कामं खूप झाली, तिने कुठल्याच आमदारांनी कामं केली नाही एवढी. बरं, आजपर्यंत रेकॉर्ड आहे की त्याच्यासारखी कामच कोणी केली नाही. थोरवे येतील का? पण 100% येतील. 100% काय कामं केलीत त्यांनी? कामं म्हणजे त्यांनी नानासाहेबांची कमान, विठ्ठलाची मूर्ती, 52 फुटाची मूर्ती, राजमाता उद्यान, नदी साफ करणं, प्रत्येक गावोगावी रोड, पाण्याची सुविधा, सगळं कुठलंच काम बाकी नाही ठेवलं. रोड, नद्यांना पूल टाकलेच, बरीच कामं केली. बरं, आमदारांनी करायला पाहिजे ती सगळी कामं केली. 100% कामं केली आमदारांनी. बरं, मग यंदा तरी देखील आता तिरंगी लढत आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना देखील आहे आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे देखील रिंगणात आहेत. खरं तर त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत, पण खरंच त्यांना द्यायला हवी होती. काय वाटतंय? नाही, त्यांना त्यांच्या आमदाराची चालू कामच एवढी आहेत तर त्याच्यासारखी कामच नाही केली तर दुसऱ्याला त्याचा फायदा काय? बरं बरं, सुधाकर घारे पण इथनं अपक्ष लढत आहे, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्यालाच बोलू द्या. नाही, तुम्ही बोला की. बोलू द्या. बरं, काय सांगा? ते सगळं जाऊ द्या. मग या ठिकाणी तिरंगी लढत आहे, काय मतांची विभागणी होईल काय वाटतं? आमदारांना काही फरक पडणार नाही. आमदारांना काही फरक नाही पडणार. कामच तेवढी आहेत का सुशिक्षित मतदान आणि एकदम 100% पडणार. नितीन सावंतचं कसं आहे, आता पक्ष फुटीर झाल्यामुळे लोक त्यांचा आता पार्ट खाली झालंय. आणि लोक त्याच्या पक्षातली सगळी शिंदे गटामध्ये गेली त्याच्यामुळं कमी झालं. पण बरं, ठीक आहे, ते शिंदे गटात गेले, पण मूळ शिवसेना कुणाची वाटते? मूळ शिवसेना आता कधी थोरवेंची समजायला पाहिजे. थोरवेंची कामच तेवढी झाली. म्हणजे शिवसेना शिंदे गटांची जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना. 100%. दादा काय वाटते, तिरंगी लढत होतीये तुमच्या मतदारसंघामध्ये, कोण निवडून येईल? ते सांगू शकत नाही. सांगू शकत ते आपण कसं काय डायरेक्ट बोलू का याला देणार त्याला देणार? काय सांगाल, तिरंगी सामना होतोय तुमच्या इथे, शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे आणि एक अपक्ष आहे, काय वाटतंय कोण निवडून? आमचे आमदार निवडून येते महेंद्र थोरवे. का बरं येते? 100% का विकास कामं बरीच केलेली आहेत आणि भरपूर कर्जचा विकास केलेला ते 15 वर्ष झाला ते आता करून दाखवलं ते 5 वर्ष. ही निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती होईल असं तुम्हाला वाटतं? विकास याच्यावरती कामं केल्यामुळे येऊ शकते. कामं दिसत आहेत का? पण दिसतात ना लोकांना, दिसतात 100% दिसतात. 100% दिसतात. गावोगावी रस्ते झाले, पाण्याची सोय झालेली, रस्ते झालेले सगळ्यांचे. रोजगाराचा प्रश्न आहे इथे असं सांगितलं जातंय. रोजगार प्रश्न आता रोजगार ते पण काही दिवसात सोडवणार, ते पण सोडवणार. इकडं परिसरामध्ये रुग्णालय असेल किंवा शाळा कॉलेज असेल, आहेत का व्यवस्थित? सगळे काही व्यवस्थित आहे. कर्जमध्ये रुग्णालय, शाळा वगैरे सगळे सुधारलेले आहे. ठीक आहे, काय बोलताय तुम्ही, काय म्हणते, कोणाची हवा आहे? हे आमचं शेड आहे ना, महेंद्र शेड, हा आमचा देवच आहे आमच्यासाठी. देव आहे? हा. का बरं, त्याने काय केलं? सगळी कामं केलेली आहेत. सगळी कामं सगळी. बरं, तुमच्यासाठी काय कामं केलेली? आमच्यासाठी पण भरपूर केलेली. रिक्षा चालकांसाठी काय? सगळं आमचं स्टँड बिन सगळं त्या शेडने आम्हाला वाचवलंय. हा, बरं. काय तिरंगी लढत आहे तरी देखील ते येतील? येणार, 1000% येणार. बरं,
घारे त्यांची मतं खातील असं सांगितलं जाते, काय वाटतं? घारे त्यांची मतं खातील असं त्यांना नाही खाऊ शकत. नाही खाऊ नाही खाऊ शकत. बर, कॉन्फिडन्स कॉम्पिशंट. बर ये राज्यामध्ये कुणाचं सरकार यावं असं वाटतं? राज्यामध्ये सरकार म्हणलं तर महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं. बर, तुम्हाला काय वाटतं कुणाचं सरकार आहे? माहितीच. महायुतीचं. तुम्हाला? सरकार आमचा महायुती. बर, राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल असं इथल्या स्थानिक नागरिकांकडनं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री, महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा तुम्हाला वाटतं? एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. एकच गट. एकच. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हेच पुढचे महायुतीचे मुख्यमंत्री असायला हवेत असं देखील इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. या कर्जतच्या बाजारपेठांमध्ये आपण सध्या आता फिरतोय. आपल्यासोबत दादा मतदार आहेत. दादा काय सांगाल, मतदारसंघात तिरंगी लढत आहे, कसं बघताय सामन्याकडे, कोण मारणार बाजी? आमचे आमदार जे आहेत महेंद्र शेठ थोरवे जिंकून येणार 100%. हवा आहे का त्यांची? हो बिलकुल आहे. काय काय कामं झाली त्यांनी? त्यांचे भरपूर कामं झालेली आहेत. त्यांनी खास करून आमचे दर्ग्याचे रोडचं काम केलेलं आहे. दर्ग्यातील रोडचा? हां, दर्ग्याच्या रोडचा कर्जतमध्ये. आणि बाकीची पण भरपूर कामं केलेली आहेत. येतील असं विश्वास आहे? गॅरंटी. हो. बरं, तिरंगी लढत आहेत, बाकी दोन उमेदवारांकडे कसं बघताय? आहेत ते पण चांगले काम उमेदवार आहेत. पण आता जसं आमचं मत थोरवेंना आहे. बरं, शिवसेनेचे नितीन सावंत आहेत, त्यांचा परिचय आहे का? आहे ना. आहे. त्यांना त्यांची कामं पाहिलेत तुम्ही? हो. कशी वाटली कामं? चांगली कामं आहेत, एकदम बेस्ट कामं आहेत त्यांची. त्यांनी पण चांगली कामं केलेली आहेत. आणि कार्यकर्ता चांगले आहे. दोन्ही कार्यकर्ते, सुधाकर घारे पण चांगले कार्यकर्ते आहेत. पण त्यांचं कार्य आपण बघितलेलं नाही. हां, आपलं या दोन्ही कार्यकर्त्यांचं काम आपण बघितलेलं आहे. आमदारांचं पण बघितलं आहे आणि नितीन सावंतचं पण बघितलं आहे. बरं, आमदारांचं काम कसं वाटतं? बेस्ट काम. दादा काय सांगाल, मतदारसंघात हवा कुणाची आहे? मतदारसंघात हवा कुणाची? आमदार आहेत, विद्यमान आमदार, त्यांची हवा आहे का? कामं केलेत त्यांनी. कामं केलेली आहेत. काय काय कामं झाली? भरपूर कामं केली. भरपूर पैकी नेमकं काय कारण सांगाल, म्हणजे आढावा द्यायचं झालं तर? त्यांनी रोड बनवले, लोकांचे पाण्याचे फिल्टरचे पाणी दिले आमदारांनी. पाणी प्रश्न सोडवला. बर, कधी यायचं म्हणजे आता साधारण किती दिवसाला पाणी येतो का? 24 तास पाणी? 24 तास पाणी. बर, अजून काय मतदारसंघात प्रलंबित प्रश्न वाटतात जे सोडवायला हवेत? प्रलंबित प्रश्न काय आहेत का? प्रलंबित आहे ना, ते आपला हॉस्पिटलची सुविधा चांगली केली. डॉक्टर आंबेडकरांचं ते पण एक चांगले केले. बर, पण नाही प्रलंबित प्रश्न म्हणतोय हो मी. करणार आहेत ना, ते विकास करणार आहेत. बर, विकास करणार आहेत. मूलभूत सुविधा आहेत का इथे? हॉस्पिटल, कॉलेज सगळं आहे. बर, ठीक आहे. आता आपण आणखी मतदारांशी चर्चा करूया, संवाद साधूया. या फुलांच्या दुकानामध्ये सध्या आपण आलेलो. दादा काय सांगाल, तिरंगी सामना आहे, कसा होईल सामना आणि कोण मारेल बाजी? कोण बाजी मारतं सांगता येत नाही, पण दोघांमध्ये टफ फाईट आहे. हवा कोणाची वाटते? हवा आता कशी हवा तिघांची पण हवा, पण त्याच्यामध्ये आता कसं दोन्ही शिवसेनेचे आहेत उमेदवार असल्यामुळे त्याच्यामध्ये टफ फाईट होईल, शेवटच्या फाईट होईल. बर, शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे. खरं तर मागच्या वेळेस तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यावेळेस ती एक शिवसेना होती, आता शिवसेनेची विभागणी झाली आहे. तर काय वाटतं, तुम्ही कोणत्या शिवसेनेच्या बाजूने जाताल? आता कसं होते का, आता कुठल्या बाजूने नाही, दोन्ही आपली माणसं आहेत. दोन्ही तुमचेच माणसं. हां, आता दुसरी गोष्ट एक, आता जे काय होईल ते गणित जे सभेवर होईल, जी सभा होईल लागली नाही त्याच्यावर गणित सरळ फिरेल कोणाचं काय वारा. बर, सभा कुणाची पॉवरफुल होईल? पॉवरफुल आता दोन्ही, आता ते एकीकडे महायुती एकीकडे महाविकास आघाडी, दोघांची पॉवरफुल सभा होईल. आता त्यामध्ये आता कसं मत देणारा तो जाणता, तोच आता विचार करणार कोणाला मत द्यायचं. नक्की, पण या दोघांमध्ये घारेंचा ठाव लागेल का? घारे आता कसं माहिती का, जर असं सर्व गोष्टीच्या बाजूने विचार केला तर कसं ते पण टायमाला चालेल ना पुढं, असं पण आहे ना. आणि जर यांच्या दोघांमध्ये जर तिसरा मध्ये मारून घेईल चान्स, असं पण आहे ना. ते पण होऊ शकतं. मात्र घारेंच्या उमेदवारीनं शिवसेना शिंदे गटाचे जे विद्यमान आमदार आहेत महेंद्र थोरवे यांची मतं ते घेऊ शकतील अशी शंका व्यक्त केली जाते. काय वाटतं? तसं काय सांगता येत नाही. आता काय नक्की काय ते आपल्याला एवढं सांगता येत, ते सांगता यायचं. बरं, तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे? पुढचा व्यवसाय चांगला आहे. कधीपासून करता? तर झाले आम्हाला इथं 35 वर्ष झाली. बरं, इथल्या स्थानिक लोकांना किंवा तरुणांना रोजगार आहे का? आता
आता कसं मध्ये आता कसं हा ग्रीन झोन भाग पाडलेला गेल्यामुळं इथे इंडियन कंपन्या आणू शकत नाही. त्यामुळे आता रोजगार कसं आता इथं जे फार्म हाऊस आहेत त्याच्यावर काही लोक अवलंबून आहेत आणि या गोष्टीवर अवलंबून, बाकी काय साधारण नाही ना. मतदारसंघाच्या सुशोभीकरणाच्या ऐवजी मूलभूत सुविधांवरती आमदारांनी भर दिलाय का? आता त्याचं काय सांगतात आपण किती काय इकडं. या ठिकाणी शासकीय रुग्णालय आहे का? म्हणजे शासकीय रुग्णालय आहे आणि दुसरी गोष्ट कसं शेती अशा कामं पण केलेली आहेत, तसं नाकारता पण येत नाही. नाकारता येत नाही. आता जनमत लोक आता कसं काय करणार बाबा, दोन्ही विभागले झाले म्हणून आता कशी अर्धी वोटिंग खाल्ली जाईल ना, त्यामुळं एक गट्टा वोटिंग असं पडणार नाही ना आता, त्यामुळे सर्व. नक्कीच आपण या सर्व मतदारांशी चर्चा करतोय, संवाद साधतोय आणि आणखी या परिसरात फिरणार आहोत, मतदारांमध्ये जाऊन मतदारांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेणार आहोत. या खोपोलीच म्हणजेच कर्जत खोपोली या मतदारसंघामध्ये आपण आता कर्जतच्या या बाजारपेठांमध्ये होतो. हे बाबा भेटले आपल्याला. बाबा, कधीपासून हा व्यवसाय करताय तुम्ही? हा व्यवसाय हे दुकान तर आहे 1955 साला 56 सालापासून. आणि इथे पहिले चणे फुटाणे दुकान होती. त्याच्यानंतर आम्ही नारळाचा धंदा केला. तर 30-35 वर्ष झाली. 30-35 वर्ष झाली दादा या ठिकाणी व्यवसाय करतात. बरं, काय वाटतं यंदा कोण निवडून येईल? सांगून नाही शकत. सांगू नाही शकत. तिरंगी लढत होती तुमची? तिरंगी लढत. हा, काय बाई बोला. त्यांचा व्यवसाय सध्या सुरू आहे, आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. खरं तर तिरंगी लढत या मतदारसंघात होतीये. महेंद्र थोरवे असतील, यासोबतच सुधाकर घारे असतील, नितीन सावंत असतील, अशा या तिघांची लढत या ठिकाणी होते. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळणार आहे. आणि एकूणच काय तर मतदारांशी आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस या ठिकाणी महेंद्र थोरवे यांनी केलेली कामं या ठिकाणी आपल्याला त्यांच्याकडनं मतदारांकडनं ऐकायला मिळतात. दादा आहेत तोपर्यंत त्यांचं काम होऊस तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर काय असेल ते यंदा तिरंगी सामना होतोय, कसं बघताय, कुणाची हवा दिसते इथे? हवा तर मला सगळ्यांची सेमच वाटते. भावाला किती वेळ एकच हवा, आता कोणाची सगळ्याचीच हवा आहे इथं. बरं, सगळ्याचीच हवा आहे. कामं केली झालीत का इथले? आहेत काही बाकी आहेत, काही चालू आहेत. बरं, बाकी असलेले कामं सांग, म्हणजे आम्हाला कामं भरपूर कळाली. MIDCचा विषय सगळं. MIDCचा विषय. तरुणांच्या हाताला काम आहे का इथे? कर्जत आता काही नाही तरुणाच्या हाताला काम करतो सध्या. काही नाहीये. तू काय करतो सध्या? म्हणजे माझं दुकान आहे, बिझनेस करतोय. बिझनेस करा. मग तुमच्याकडे काम नाही तर बिझनेस करा ना. छोटे धंदे टाका. सेमच आहे, पैशाची मतलब आहे ना. तुम्ही जॉब करता तर पैशासाठीच करता ना. बरोबर आहे की. तुम्हाला जॉब नसेल तुम्ही. पण आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी तरुणांसाठी रोजगार आणावा असं वाटत नाही का? आता इथं ग्रीन झोन आहे, तिथं रोजगार आणला तर ग्रीन झोन जाईल ना कर्जतचा. बर, आता तुम्ही ग्रीन झोन पाहिजे इथं. आपण येतोय. मग पर्यटनाच्या दृष्टीने तरुणांना कशा पद्धतीची कामं या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात? आता ह्या हिशोबाने बघायला तर आता जर कंपनी एजन्सी आली तर ते जे ट्रॅव्हल आहे लांब जायचं ते थांबू शकतो. जे 2 तासचं ट्रॅव्हल ते अर्धा तासामध्ये 15 मिनिटात होऊन जाईल, जे गावा साईडमध्ये लोक राहतात त्यांच्यासाठी. पण जर इथं ते कंपनी आली तर इथली ग्रीन झोन जाईल ना निघून. आणि कर्ज ज्यासाठी ओळखला जातो म्हणजे ग्रीन झोन. आणि जर हा मुंबईसारखा कर्ज झाला तर मग माणूस जाणार कुठं रिलॅक्ससाठी? श्वास घेणार कुठं? कर्जत नसेल तर काय मतलब आहे? मतदारसंघात मूलभूत गरजा पूर्ण आहेत का? मूलभूत गरजा पूर्ण आहेत ना. पाणी वगैरे, रस्ते प्रॉपर आहे सगळं. पाणी पुरवठा सगळीकडे आहे. नदीचं काम आहे, नदी साफसफाई सगळी झाली आहे. नीट अँड क्लीन चालू आहे कर्जत सध्या. सध्याचे विद्यमान आमदार तुम्हाला कसे वाटतं? ठीक आहे, सगळे धंदा सगळे जेवढे पण आमदार होते सगळे चांगलेच होते. पारडा चढ कुणाचं आहे सध्या ते नाही सांगू शकत भाई. ते नाही सांगू शकत. ते काही होऊ शकतं. ते राजकारण आहे बाबा. ते राजकारणामध्ये आपण पडत नाही. राजकारण आहे, राजकारणामध्ये आम्ही पडत नाही. पण यंदा या ठिकाणी सगळं काही ठीक आहे. आणि सध्या जे निवडणुकीचं वातावरण आहे ते सध्या कुणाच्या बाजूने नेमकं आहे हे सांगणं खरं तर कठीण आहे असं तरुणांचं मत आहे. मात्र यंदा आपण आत्तापर्यंत जेवढा या कर्जत या परिसरामध्ये फिरून पाहिलं तर एकूणच महेंद्र थोरवे जे विद्यमान आमदार आहेत यांची बरीचशी कामं जी आहेत या मतदारसंघामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मूलभूत सुविधांपासून ते या मतदारसंघातील सुशोभीकरणापर्यंतचा हा संपूर्ण मतदारसंघातील जी कामं आहेत ती या विद्यमान आमदारांनी पूर्ण केले. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते त्यांच्याविषयी समाधानकारक आहेत. मात्र आता हाच भाग आपण घेणार नाहोत. खरं तर आपण खोपोलीमध्ये देखील जाणार आहोत. तिथं देखील आपण तिथल्या मतदारसंघात जाऊन तिथं विचारणार आहोत त्यांच्या मतदारसंघात नेमकं हवा कोणाची.
हा, या बाजारपेठांमध्ये आपण सध्या फिरतोय, आपल्याला ही सगळी मतदार मंडळी भेटलेली आहेत. दादा काय सांगाल, एकूणच कर्जतमध्ये तिरंगी लढत होते, कसं बघताय, कोणाची हवा आहे सध्या? सध्या इथे हवा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांची आहे. त्याचं कारण असं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढी कामं झाली त्याच्यापेक्षा हजारो पटीने कामं महेंद्र शेठ थोरवे यांनी केलेली आहेत. आतापर्यंत एवढी कामं कुणीच केली नव्हती, या माणसाचा रेकॉर्ड आहे. तेव्हा त्यांच्या मागे बहुसंख्य मतदार आहेत आणि ते विजय होणार एवढी मात्र खात्री आहे. हवा कोणाची? हवा सध्या तर मशालीची हवा आहे. मशाल? हा, नितीन दादा सावंत. नितीन दादा सावंत येतील निवडून 100%. 100%. बर, म्हणजे तुम्ही सांगताय महेंद्र थोरवे जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत आणि हे सांगतायत मशाल नितीन सावंत. खरं तर दोन शिवसैनिक, एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आणि एक शिंदे गटाचे शिवसैनिक आपल्याला आमने सामने पाहायला मिळतात. आता दोघांकडूनच खरी शिवसेना कुणाची, यासोबतच या कर्जतचा कशा पद्धतीचा विकास झालाय ते दोघांकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल, ते सांगतायत या ठिकाणी 75 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा या पंचवार्षिक मध्ये झालाय. काय बोला? विकास तर झालाय पण सध्या पाहिजे तसा विकास झालेला नाही. इथे सध्या आरोग्याची सुविधा जास्त प्रमाणात आहे. उद्या जर कोणाला हृदयविकाराचा झटका आला, काही आला, तर इथल्या कर्जतला पनवेलशिवाय काही पर्याय नाही. त्याच्यासाठी आपल्याला चांगलं असं हॉस्पिटल कर्जतमध्ये व्हावं, अशा प्रकारे विकास झालेला नाही आणि तेच आमच्या दादांचं स्वप्न आहे. शासकीय रुग्णालय नाहीये का इथे? इकडे शासकीय रुग्णालय आहे, सगळी सुविधा आहे, सगळे उपाय सगळे व्यवस्थित होतात. मग काय बोलतात ते? त्यांची माहिती चुकीची आहे. त्यांची माहिती चुकीची आहे. तुम्हाला असं वाटतं माझी माहिती चुकीची तर तुम्ही आता ह्या कर्जतमध्ये सर्वे करताना तुम्हाला समजावलं. कारण कर्जतमध्ये बहुतेक असे रुग्ण आहेत का नेताच गेलेले आहेत, म्हणजे दगावलेले आहेत, काही दगा पडतात. कारण हॉस्पिटल तसं नाही, सुविधाच नाही आहे. पनवेलशिवाय पर्याय नाही. पनवेल नाही तर उल्हासनगर, मुंबई, त्याच्याशिवाय पर्याय नाही. रोजगाराचा या ठिकाणी प्रश्न आहे, रोजगार कसं बघताय? रोजगाराचा ह्या ठिकाणी प्रश्न आहे. हा भाग शेतीप्रधान भाग आहे हा. त्याच्यामुळे शेतीला सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आदिवासी वर्ग, मोठ्या प्रमाणावरती आदिवासींसाठी या ठिकाणी आमदारांनी काही केलंय का? आदिवासींसाठी तर काहीच केलेलं नाही. वाड्या खेडोपाड्यात रस्ताच नाही. आताच मागे माथेरानची घटना तुम्ही ऐकल्या असेल, टीव्हीला न्यूज होती. त्यांना येता ते दगावल्या, त्यांचा साप चावला होता. आता मागे आपल्या कर्जतच्या इथे पण प्रकार झाला, त्यांच्यावर तसंच झालं. कारण सुविधाच नाही. खेड्यापाड्यांमध्ये रस्ते नाहीये. जे कामं 75 वर्षात झाली नाही ती कामं त्यांना जेवढी करता येतील तेवढी त्यांनी 5 वर्षात केलेली आहेत. याच्या पुढे त्यांचं जर ते निवडून आले तर अजून ते कामं करतील. बर, पण आता ही कामं आणि या जुगलबंद्या कामांच्या विषयी तर अशीच चालू राहील. मात्र यासोबतच खरी शिवसेना कोणाची? खरी शिवसेना ही शिंदे गटाची. तुम्ही काय सांगा? खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण त्यांची शिवसेना आहे. आणि तुम्ही कोणाला जरी विचारला खरी शिवसेना कोणाची, बारीक लहान मुलाला जरी विचारला तर तो तेच सांगणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. यांनी त्यांचा पक्ष जोरला आहे, त्याच्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेचीच आहे. मान्य करताय? नाही, आम्ही मान्य करत नाही. खरी शिवसेना जी वाढवली ती शिवसैनिकांनी वाढवलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वाढवलेली आहे, आनंद दिघेंनी वाढवलेली आहे आणि त्यांचे कार्यकर्ते हे आमदार आहेत. त्याच्यामुळे खरी सेना त्यांचीच आहे. सध्याच्या घडीला तुमच्यामध्ये नेमकं कसं संबंध आहे? संबंध आमचं चांगले आहेत, मैत्रीपूर्वक संबंध आहेत. मैत्रीपूर्वक संबंध आहेत. पण माझ्या हिशोबाने तर इतर नितीन दादा सावंतच निवडून येतील ही 100% खात्री आम्हाला. आणि शिवसैनिक पूर्ण नितीन दादा सावंतच्या पाठीशी आहे. इथे महेंद्र थोरवे चांगल्या मताने निवडून येतील याची मला खात्री. नक्कीच हे दोन्ही शिवसैनिक आपण पाहिले या मतदारसंघातले होते. खरं तर यांच्यात स्थानिक पातळीवरती जरी मैत्री असली तरी मात्र इथला सामना हा मैत्रीपूर्ण होईल असं काही चित्र या ठिकाणी दिसत नाही. कारण की एक कट्टर शिवसैनिक हा शिंदे गटांच्या बाजूने, तर एक दुसरा कट्टर शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूने. त्यामुळं या ठिकाणी नेमकी बाजी कोण मारणार, हवा कुणाची, हे येत्या 23 तारखेच्या निकालामध्ये स्पष्ट होईल. कर्जतमधल्या एका रसवंती गृहामध्ये सध्या आपण आलेलो आहोत. ही सगळी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी रसवंतीचा आस्वाद घेण्यासाठी बसलेले आहेत. आपण त्यांच्यापासून सुरुवात करूया. तर तिरंगी लढत होती मतदारसंघामध्ये, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि एक अपक्ष उमेदवार आहे सुधाकर घारे. कसं बघताय? तुम्ही बोला. मी धरतो. हां, आमचा उमेदवार सुधाकर परशुराम घारे याला आम्ही मत देणार आहे. हां,
आम्ही सगळेच जण आमचे मत त्याला पडणार आहे. काय बरं त्यांनी काय कामं केली? आमची कामं केली, आमच्या सोयरे आहेत पण आमचे मामा पण आहेत. बर सोयरीक आहेत हा. बर तुम्ही काय सांगाल? सुधाकर घारे आहेत, आम्ही काका आहे. मी सांगलीचा रहिवासी आहे. पण सुधाकर घारेने आमच्या त्या भागात आदिवासी पाड्यात वाड्यात सगळीकडे भरपूर कामे केली आहेत. मे महिन्यात सर्व ठिकाणी पाण्याचे टँकर पुरवलेत. काही सत्ता नसताना सुद्धा त्याची भरपूर कामं आहेत. आणि 4-5 वर्ष जवळजवळ 4-5 गावांना रोजी दिलेली आहे आमच्या भागात. वासरे खोंड्याला रेडिशन एक मोठं हॉटेल आहे, तिथे 300-400 लोक आमच्या खोंड्यातली कामाला आहेत. त्यामुळे त्यांची रोजीरोटीचा प्रश्न तिथे सुटलेला आहे. काय म्हणताय तुम्ही? हॅलो, सर्वांचं सध्या चांगलं हे चाललेलं आहे. ऐका ना, सर्वांचं तिघं सध्या सारखे चालत आहेत. पण आता कसं आहे 2-4 दिवसांनी काय आहे त्याचा अंदाज त्याच्यावर तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो. विद्यमान आमदार त्यांनी कामं केलेत. विद्यमान आमदारांनी कामं केली. कुणी? सर्वच कामं केली. तिघांची कामं चांगली चांगली हो. निवडून कुणाला द्यायचंय? आता निवडून ते कसं आता ह्याच्यावरती कळलं आपल्याला. एक 5-6 दिवसात 8 दिवसात काय ते हे कळलं चित्र स्पष्ट होईल. हा. नक्कीच येत्या 3-4 दिवसांमध्ये तिथलं वातावरण जे आहे ते स्पष्ट होईल आणि एकूणच या ठिकाणी नेमकी कुणाची हवा आहे ती येत्या 23 तारखेला आपल्याला स्पष्ट झालेलं दिसून येईल. मी सध्या खोपोली या नगर परिषदेच्या परिसरात आहे. माझ्या मागं तुम्ही हा संपूर्ण परिसर जर पाहिला तर हा संपूर्ण परिसर हा भाजी मार्केटचा हा संपूर्ण परिसर आहेत. आणि आज आपण याच परिसरामधील इथल्या स्थानिक जे व्यापारी असतील, स्थानिक नागरिक असतील यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत आणि या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत. हे मतदार आहेत. दादा नमस्कार. आम्ही तुमच्या मतदारसंघात आलोय. काय यंदा तिरंगी लढत आहे, कसं बघताय? कोण मारणार बाजी? हवा कुणाची? हवाच आपण सांगू शकत नाही आता. बर, पण चांगलं सरकार यावं माझी ही इच्छा आहे. बस चांगलं सरकार यावं. बरं, चांगल्या सरकारने काय चांगली कामं करावी असं तुम्हाला वाटतंय? चांगले म्हणजे रस्ता सुविधा. रस्ता. बरं, काय प्रलंबित प्रश्न आहे तिथं? कसला विषय? प्रश्न म्हणजे काजवाडी सुंदर बनवून टाका. सुंदर बनवून टाका. आज स्वच्छता खूप आहे का इथे? हो, आहे. सुंदर आहे का स्वच्छ आहे? स्वच्छता आहे. स्वच्छता आहे. बरं, सुंदर बनवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? नेमकं म्हणजे चांगले सुविधा. पाणी, रस्ते, लाईट या सगळ्या गोष्टी आहेत का? आहे. अजून चांगल्या व्हायला पाहिजे. बर, दादा तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल, कुणाची हवा आहे? बर, मतदार आहेत. मतदारांशी आपण संवाद साधलोय, चर्चा करतोय, त्यांच्याशीच बोलूया. बर, या ठिकाणी दादा आहेत. दादा काय सांगाल, हवा कुणाची आहे सध्या? हवा तर सध्या कोणाचीच नाही आहे अजून. काही का बरं असं वाटत नाही. आता ही तिरंगी लढत आहे ना, तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारून जाणार त्याचं कोणालाच काही सांग. बर, घारे येतील का मग तिरंगी लढती? येत नाही आता तर आपण कसं तसं बोलू शकतो. विद्यमान आमदारांची कामं कशी आहेत? आमदाराचे काम व्यवस्थित आहे, त्याचा काही विरोध नाही. बर, पण आता कोण येईल त्याला काही आपण सांगू शकतो. असं बर, मग सरकारच्या योजनांबद्दल काय सांगाल? सरकारच्या योजनाचं काय, त्यांचं जे योजना चालू आहे ते चालूच आहेत. सरकारच्या ज्या योजना आहेत ना त्याने जे केल्या चालू ते चालू आहे. बर, आपल्यासोबत ताई आहेत. ताई, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का? आले. किती आले? आमची 7,500 काय तर. 7,500 आले. काय केलं ते पैशाचं? अजून आणलेच नाही आम्ही बँकेतच आहे. कधी वापरायचे मग ते पैसे? अजून काढले. बर, आता तुमच्या लाडक्या भावाने तुमच्यासाठी पैसे पाठवलेत, काय करणार आहात त्या पैशांचं? अजून आणल्यावर बघू. अजून बँकेत येते. बरं, कसे वाटते तुम्हाला ही योजना? तुम्हाला आता महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत, कसं वाटतंय? चांगली आहे ना, महिन्याला भेटते म्हणते. याच्या अगोदर असं मिळत होतं का कधी? नाही. बर, आता तू हे सगळं ज्यांनी केलं त्यातला तुमचा लाडका भाऊ नेमका कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे ना. कोण, सांगा बरं. आहे ना तेच दाढीवाला. एकनाथ शिंदे. बर, एकनाथ शिंदे हा त्यांचा भाऊ आहे, लाडका. खरं तर या ठिकाणी अनेक सगळे मतदार आहेत. खरं तर एकनाथ शिंदे यांची जी ओळख आहे ती एक दाढीवाला माणूस म्हणून या ठिकाणी फेमस आहेत. आपण मतदार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. मतदारसंघात आम्ही फिरतोय. तुमच्या तिरंगी सामना आहे तुमच्या मतदारसंघात. काय वाटतंय, हवा कुणाची आहे? काय नाही, नितीन सावंत. नितीन सावंत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.
नाही बाकीचं काय सांगता येत नाही. पण नितीन सावंतचा हवा आहे. मग तेच की ते उद्धव ठाकरेंच्या गटातले आहेत निवडून येतील ते. बर काय कशामुळे निवडून येतील असं वाटतंय? काय माणूस सांगताय चांगला स्वभावाचा आहे. चांगला स्वभावाचा आहे. बाकी विषय काय नाही. थोरवे कसे वाटतात तुम्हाला? ते बाकीचं काय विचारू नको. तुला विचार तेवढं झाले तेवढं विचार. बर तो थोडे कसा असो ते नको विचारू. बर मग ते आमदार आहेत आता विद्यमान. असू दे, पण- कामं केलेत का त्यांनी? ते कामं करू नाही करू त्याचा विषय नाही आमचा. घ्यायचं फक्त आम्ही फक्त तुला सांगितलं आहे नितीन सावंत हा येणार. नितीन सावंत येतील त्यांनाच मतदान देणार. बर त्यांनाच निवडून देऊ असं दादा म्हणाले. तरी आपण या मतदारसंघातील आणखी जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद करूया. संवाद हे जे खरेदी विक्रीसाठी आले. दादा तुम्ही इथलेच का? याच मतदारसंघातले? काय सांगाल कुणाची हवा आहे सध्या मतदारसंघात? सध्या मला वाटतं फक्त माझीच हवा आहे. तुमचीच हवा आहे. बरं दादांना वाटतंय सध्या त्यांचीच हवा आहे. दादा तुम्ही बोलता का? काय बरं थांबा मीच येतो तुमच्याकडे म्हणजे पलीकडच्या साईडने बोलता येईल. बर काय वाटतंय? काय वाटतं कुणाची हवा आहे? हा आमचं मत महाराष्ट्राच्या विकासाला. बर महाराष्ट्राच्या प्रगतीला. बर मग कोण करते महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची प्रगती कोण करते नेमका? तसं जर बघायला गेलं तर आता सत्तेत महायुती आघाडी आहे. तर आमचं मत धनुष्यबाणालाच आहे. धनुष्यबाणाला. बर थोरवे यांनी अनेक निधी जो आहे तो आणलेला आहे. मतदारसंघात अनेक सुशोभीकरणाची कामं झाली. मात्र मूलभूत सुविधांपासून हा मतदारसंघ थोडा वंचित आहे असं दिसून येत आहे. काय सांगा? नाही 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 व्यवस्थित सर्व कामं चालू आहेत. स्वच्छता अभियानाची भरपूर प्रमाणात चांगली कामं चालू आहेत. बर ज्या नागरिकांना सुविधा आहेत त्या पण व्यवस्थित चालू आहे. बर अजून जे काय सुशोभीकरणाची काही कामं आहेत ती पण थोरवे साहेबांनी चांगली केलेली आहेत. आणि एक दमदार आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दमदार आमदार म्हणून थोरवे यांच्याकडे पाहिलं जातं. काय वाटतं येतील पुन्हा निवडून? 100%. 100%. आम्ही सांगताना सांगितलं आमचं मत महाराष्ट्राच्या विकासाला प्रगतीला. बर महाराष्ट्राच्या विकासाला आणि प्रगतीसाठी आमचं मत असेल. प्रलंबित प्रश्न आहेत मतदारसंघात काही असू शकतील आणि असतील तर काय असतील म्हणजे जेणेकरून आमदार जे निवडून येतील ते पुढच्या वेळेस ते सुधारतील? 100%. नागरिकांच्या ज्या बस स्टँडची सुविधा आहे. नाही नाही प्रलंबित सांगा म्हणजे जे आमदार सोडवतील नंतर ना आले जे येतील ते सोडवतील. आमदार येणार महेंद्रशेठ टोरवेच आणि काम ते करणार. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे खोपोलीच्या दृष्टिकोनातून कर्जत खालापूरच्या दृष्टिकोनातून जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो दवाखाना आहे तो मेन पहिले सुधारला पाहिजे. सुधारला पाहिजे. हां काय गोष्टी अपुऱ्या आहेत त्या ठिकाणी म्हणजे वैद्यकीय सुविधा वैद्यकीय सुविधा भरपूर अपुऱ्या आहेत. आता ज्या आपल्या बोरघाटामध्ये ज्या ॲक्सिडेंट होत आहेत एक्सप्रेस हायवेला पेशंट येतोय डायरेक्ट पनवेल डायरेक्ट मुंबई. आपल्या खोपलीत पण सुविधा पाहिजेत ना तिथे. बरोबर आहे. सर्व प्रकारच्या जीव वाचला पाहिजे. 100% जीव वाचला पाहिजे. बरोबर आहे. पण आपण पण एक माणूस आहे नागरिक आहे इथले. 100% आमदार साहेब करणार. बर राज्यामध्ये कुणाचं सरकार यावं असं वाटतंय? महाराष्ट्राच्या प्रगतीचं आणि महाराष्ट्राच्या विकासाचं. महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून तुम्ही कुणाला बघताय किंवा मुख्यमंत्री कोण व्हावा असं तुम्हाला वाटतंय? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे असं सर्वसामान्य मतदारांना वाटतंय. आपल्यासोबत या ताई आहेत. ताई तुम्ही काय सांगाल म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का तुम्हाला? नाही मी ते फॉर्म नाही भरला. फॉर्म नाही भरला का? बरं नाही भरला म्हणजे? नाही मला नव्हता भरायचा. माझी इच्छा नव्हती भरण्याची. इच्छा नव्हती. पण काय वाटतंय राज्यामध्ये कुणाचं सरकार यावं? हे शिंदेचं सरकार यावं. बरं ताईंनी थोडक्यात सांगितलेलं आहे या राज्यामध्ये पुन्हा एकदा शिंदेचं सरकार यावं. मात्र या मतदारसंघामध्ये आणखी पुढे आपण जाणार आहोत. महिला असतील नागरिक असतील विक्रेते असतील यांच्याशी आपण संवाद साधतोय आणि त्यांच्या मधून जाणून घेतोय की त्यांच्या या मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे. तुमच्या या मतदारसंघात आलो होतो. या मतदारसंघात तुमच्या खोपोली गावात आपण आलोय आणि काय सांगाल? तिरंगी सामना रंगतोय. लढत कुणामध्ये आहे मुख्यतः? सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. हवा कुणाची? हवा का तिन्ही पक्षाचे असू शकते. हां अपक्ष पक्षाचे उमेदवार ओळखता का तुम्ही? सुधाकर घारे. हो हो. कसे आहेत ते? चांगले उमेदवार आहेत. चांगले उमेदवार आहेत. निवडून येतील अशी कॅपॅसिटी आहे? सांगू शकत नाही. कारण तिन्ही उमेदवार बलाढ्य आहेत. नितीन सावंत सुधाकर घारे महेंद्रशेठ टोरवे तिन्ही उमेदवार चांगले. बरं तिन्ही उमेदवार एकमेकास तुल्यबळ जरी असले तरी मतदारसंघात असे कोणते प्रश्न आहेत जे अजूनही अधोरेखित आहेत सोडवले गेले नाही आहेत? मतदारामध्ये आता त्या खोपोलीचे म्हणजे तसं म्हणायला गेलं तर कामकाज चांगलंच चाललेलं आहे असं नाही का म्हणता येईल. पण शेवटी आता कसं लोकांना विकास पाहिजे. सध्या काळात महागाई खूप
वाढलेली त्यामुळे कुठलाहीच आमदार येऊ खासदार त्यामुळं काही होऊ शकत नाही. महागाई वाढत चाललेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या पोटापाण्याचा प्रश्न असतो. बर, अगदी ते झालंच, मात्र या ठिकाणी या परिसरातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत का? नाहीये. यासाठी आमदारांनी काय पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात का? म्हणजे MIDC असतील किंवा कुठे काही प्लांट्स असतील, काही म्हणजे आता पर्यटनाच्या दृष्टीने तुमचे खोपोली असेल, कर्जत असेल, हे सगळं प्रसिद्ध आहे. त्याच्या काळामध्ये आमदार साहेबांनी काही कामं केलेली आहेत, नाही म्हणते नाही त्यांना. थोरवे साहेबांनी कामं केलेली आहेत, त्यांनी भरपूर काही चांगली कामं केली आहेत. पण सध्या काळात आता सध्या महागाईच्या काळात जे हे चाललेलं आहे ते सांगू शकत नाही. सरकार नवीन येईल नक्कीच किंवा तेच येईल. नक्कीच. तुम्ही या स्थानिक पातळीवरती तुम्ही सांगितलं नाहीत की नेमकं इथं निवडून कोण होईल, कारण की सांगता येत नसतं. पण खरं तर एकंदरीतच महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यावरती पुन्हा कुणाचं सरकार येऊ शकतं? सध्याच्या काळात खासदारकीला जर आम्ही बघितलं तर BJPचे सरकार पूर्णपणे थोडंफार आपल्या महाराष्ट्रात कमी झालेलं आहे. कमी खासदार आले. सहजासहज ते आपलं जे उद्धव साहेबांचं किंवा महाविकास आघाडी ही सरकार आलेलं आहे. पण आता काय सांगू शकत नाही. विकास आहे, विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी पण घेतलेले. बरोबर, त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही साहेब. नाही सांगू शकत नाहीत. दादांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आणखी या ठिकाणी विक्रेते आहेत, मतदार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. अनेक व्यापारी आणि सर्व या खोपोली मतदारसंघातील नागरिक या मतदारसंघामध्ये येत असतात. ताई, तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले का? आले. किती आले? किती? 4,500. 4,500. बरं, काय केलं त्या पैशाचं काय केलं आता? खरंचले आम्ही पैसे नाही, काय खरंचले म्हणजे कशासाठी वापरले हे विचारलं? घर कामासाठी वगैरे. बरं, कसं वाटली ही योजना? चांगली वाटली. आता तुमच्या जर लाडका भाऊ कोण आहे? त्याचं नाव मला नाही येत. काय? एकनाथ शिंदे. बरं, देवेंद्र फडणवीस, अजित पवार पण आहेत. जो आम्हाला देईल 4 पैसे त्याला आम्ही वोटिंग देणार. बर, जो तुम्हाला 4 पैसे देतो तुम्ही त्यांना वोट देणार. बरोबर आहे. वोटिंग निवडून आम्हाला कोण तर पुत्र बी विचारणार नाही. बर, त्यांनी तुम्हाला आता निवडणुकीच्या आधी पैसे दिलेले आहेत, कसं वाटतंय? बरं वाटलं. आमचं घर पंचायत चाललं ना, कसं टाइम घर पण जात आहे तयारी. नक्कीच महिलांच्या घरामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या कामासाठी ज्या पैसे लागतात, जे त्यांना अगोदर त्यांच्या घरात त्यांच्या मिस्टरांना असेल किंवा घरामध्ये मोठ्या व्यक्तींना मागावं लागत होतं, मात्र आता ते स्वतःहून स्वतःचे पैसे खर्च करू शकतात. काय म्हणताय? घर काम करणारी बायका जर असं तर मोठी ते मागणारच कुठं आम्ही पैसे. बरोबर की. नक्कीच त्यांना, या सगळ्या महिलांना याचा फायदा झाला. तुम्हाला झालाय ताई? मला नाही, काय मला भेटले पण नाही आणि मी घेतले पण नाही. का बरं? नाही घेतले, मला नाही पाहिजे. बरं, तुमचा व्यवसाय कसा सुरू आहे? आपला व्यवस्थित आहे. कधीपासून व्यवसाय करताय? किती वर्ष झाले? भरपूर वर्ष झाले. आता ते काही सांगू शकत नाही. बरोबर. मग धंदा कसा चालू आहे? म्हणजे महागाई वगैरे? महागाई वाढले, जागेवरच वाढले महागाई. काय? आम्ही कुणाकडून नाही. नाही, तुमच्या मतदारसंघामध्ये निवडणुका चालल्यात, हवा कुणाची हे विचारणं काम आमचं आहे. मग तुम्हाला कुणाची वाटते? तेव्हा मी तुम्हाला विचारतो. नाही, आम्ही कोणाचे नाव घेतो. बरं, तुम्हाला 3 माणसं माहितीत का तुमच्या मतदारसंघातले? बरं, एक महेंद्र थोरवे जे विद्यमान आमदार आहेत, आणि एक शिवसेना शिंदे गटाचे. काय तो आता थोरले बोलला, तो कुठले? इथलेच आहे, तुमच्याच मतदारसंघातले, तुमचे आमदार आहेत ते. आत्ताचे कर्जत मधले. कर्जत मधले. असं बोल ना. तुम्ही आता काय करताय? निवडणूक आलाय, कुणाला मतदान करणार? बघू आता कोणाला द्यायची मतदान दे. बरं, ठीक आहे ताई. त्यांचं अजून ठरलेलं नाहीये. खरं तर आणखी मतदार आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार होतो आपण. खोपोलीच्या बाजारपेठांमध्ये आपण सध्या फिरतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की केळी असेल, अनेक बाजारपेठा आहेत, फळांच्या आहेत. दादा, काय सांगाल, हवा कुणाची मतदारसंघात? आता आमच्या इथे तर हवा आता पाहिलं गेला तर आमच्याकडे शिवसेनेची पण आहे. आता याच्यामध्ये शिवसेना म्हणजे 2 गट पडलेले आहेत. तसं धनुष्यबाण विचारणारच होतो, कुठली शिवसेना? आता याच्यामध्ये धनुष्यबाण आहे आपल्याकडे, आणि एक मशाल आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटतं आता एक लाडका बहीण योजना काढल्यामुळे आपल्या नागरिकांचा दृष्टिकोन असं मला असं वाटतं कुठेतरी कदाचित चेंज होत असेल. अगर जर नसेल झाला तर आपल्याला काही हरकत नाही असं म्हणाल की मशालच येईल असं कदाचित वाटतंय. आणि जर असं एक दृष्टीने पाहिलं तर आपल्याला
धनुष्यबाण सुद्धा वाटतो, कारण की लाडक्या बहिणी योजना काढल्यामुळे त्यांच्या फक्त एक हृदयामध्ये बसलेले काम. नक्कीच महिला वर्गांना म्हणजे अतिशय तो पटलेला आहे की ज्यांनी सर्वसामान्य महिलांना पैसे दिले आम्ही त्यांना मतदान करू असं महिला म्हणतायत खरं, पण याचा कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? आता याचा फायदा असा आहे की आजपर्यंत या देशामध्ये, आपला भारत देश आहे, या देशामध्ये कधीच कोणी आपल्याला जे अन्न जे त्याला आपण राशन म्हणतो आजपर्यंत कोणी आपल्याला फ्री कधी दिलं नव्हतं. पण हे जी भाजप सरकार आहे त्यामुळे तर आज आपल्याला गॉड गिफ्ट म्हटलं तर काही हरकत नाही. तर त्यांना आपल्याला हे अन्नदान केलेलं आहे. ते आपण अन्नदान मानत नाही की त्यांनी त्यांच्या सहकुशीनुसार आजपर्यंत आपल्याला त्यांना फ्री ठेवलेलं आहे. आणि त्यांची ही योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, चांगली आहे का वाईट आहे? आम्हाला ही त्यांची योजना पटलेली आहे आणि कदाचित माझा सुद्धा आणि इतर लोकांचा सुद्धा त्यांना पाठिंबा असणार 100%. कारण की आतली खेळी आहे ही सहज तुम्हाला सांगू शकत नाहीये. कारण मुख्यमंत्री कोण होईल महायुतीचा? आता हे का आम्ही ठरवू शकत नाही. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण व्हावा सर्वसामान्य व्यक्ती म्हणून काय वाटतंय? नाही, याच्यावरती आता आम्ही काहीच नाही बोलू शकत. तुम्ही काय? कारण की या ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या आम्हाला लाभदायक आहेत आणि अशीच सुविधा वारंवार राहो हीच आमची इच्छा आहे. बरं दादा, तुम्ही काय सांगाल, कुणाची हवा सध्या या मतदारसंघात आहे? काय तिरंगी लढत आहे. एक सुधाकर घारे आहेत, सांगता येऊ शकत, नितीन सावंत आहेत. नाही सांगू शकत नाही, पण मतदारसंघातले प्रश्न सांगा, प्रलंबित प्रश्न काय आहेत? काय सांगणार, बोलणार नाही जास्त नाही. दादा नाही बोलू शकत. बरं, तुम्ही मतदारसंघात अनेक वर्ष झाले राहत असाल, काय मतदारसंघातले प्रलंबित प्रश्न आहेत? मतदारसंघातले प्रश्न आता मी तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो, जिथे आता आपला महात्मा फुले भाजी मार्केट आहे इथं आपल्या हातावरती पोट आहे. म्हणजे जसं आज कमू आणि उद्या खाऊ अशी गंमत झालेली आहे. परंतु या स्थितीमध्ये आज आमचं मार्केट सुद्धा डेव्हलप झालेलं नाहीये. त्या नगरपालिकेने सांगितलेलं की आपला मार्केट हा कमकुवत झालाय, तो वरून खाली पडणार. परंतु त्याच्यावरती त्यांनी कानाडोळा केलेला आहे की इथं जी खळगी आहेत, जी रस्त्यामध्ये फुटपाथ आहे ती कधी दुरुस्त केली नाहीये. आणि ज्यानं त्यांना आपापलं कसं केलं आहे की व्यापारी संघटनेने की ज्यानं त्यांना आपापली दुकानं छोटी तोडकी फोडकी का होईना डागडुजी करून त्यांनी फक्त बनवलेले आहेत. नगर परिषदेने तुमच्या या भाजी मार्केटला प्रत्येक विक्रेत्याला एखादं यार्ड करून द्यावं किंवा वरती पत्रे बांधून द्यावे अशी काही मागणी तुम्ही करताय का? आजपर्यंत अशा मागण्या भरपूर केल्या होत्या, परंतु त्या लोकांनी फक्त एकच त्यांचं कानाडोळा याच्याकडे, बस याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. या संदर्भात आमदारांना लोकप्रतिनिधींना तुम्ही काय बोललात का? नाही, त्यांच्यापर्यंत आम्ही केलेलं आहे, त्यांच्याकडे प्रोसिजर आहे, ते लोक स्वतः बोललेले आहेत की आम्ही करू. ठीक आहे, नक्कीच यंदा यांच्या ज्या काही मागण्या असतील या आगामी काळामध्ये पूर्ण होतील. खरं तर या मतदारसंघामध्ये तसा हा संपूर्ण परिसर जो आहे तो पर्यटनासाठी आपल्याला प्रसिद्ध असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. तरुण आहेत आपल्यासोबत, तरुण आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण या ठिकाणी मतदार आहेत वेगवेगळे, त्यांच्याशी आपण संवाद साधतोय आणि त्यांच्याकडनं जाणून घेतो की या मतदारसंघात नेमकी हवा कोणाची. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या रुग्णालयाजवळ आहोत. खरं तर हा खोपोलीचा संपूर्ण बाजाराचा परिसर आहे. इथे मतदार आहेत, फळ विक्रेते आहेत. दादा काय वाटतं कुणाची हवा आहे सध्या? तिरंगी लढत आहे. काय बोलूया बरं, तुम्ही ज्यांचं पॅम्पलेट वाटतंय त्यांनी या मतदारसंघात काम वाटत नाही, वाचताय म्हटलं मी. बघतोय सुधाकर दादा घारेंचं पॅम्पलेट बघतोय काय काय चाललंय. त्यांनी केलेली कामं आहेत या सगळ्यामध्ये, तेच बघतोय भाई. त्यांचीच आवाज आहे ना. वाटतंय का तुम्हाला येतील निवडून? निवडून का नाही येणार? येतील. बरं, हे कोणत्या परिसरातले आहेत हे सगळे? आता बघायला लागेल भाई, मी कसं बोलू. नाही, मतदारसंघ म्हणजे याच मतदारसंघामध्ये कुठल्या कुठल्या भागात राहतात ते म्हणजे असं नाही सांगू शकत. आपल्याला नाही एवढं बोलतात. ठीक आहे. आता ह्या मतदारांना बरंचसं काही बोलता येत नाही, पण आपण इथल्या मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. दादा काय सांगाल, निवडणुका आहेत आणि तुमच्या मतदारसंघात तिरंगी सामना होतोय. सुधाकर घारे असतील, नितीन सावंत असतील, यासोबतच विद्यमान आमदार महेंद्र थोरवे असतील. कुणाची हवा आहे? हवा तर आहे नितीनदादा सावंतची आहे, पण लोकांना काय काय येत ना असं घाबरून ह्याच्या प्रचाराला जायचं नाही, त्याच्या प्रचाराला जायचं नाही, तुझा इथून कंपनीतून काम काढून टाकेल, तुला हात गाडी लावून देणार नाही. जाम दादागिरीचं हे चालू आहे. लोक म्हणतात ठीक आहे दादागिरी करून द्या, पण आपल्याला बटन आहे ना बराबर मशालीचा दाबून व्यवस्थित काम वाजवायचं आहे. एवढी दादागिरी आहे. त्या बिचारा रोडवरचा हात गाडी पण लावतो ना त्याला पण म्हणतात तुझी हात गाडी काढून टाकू, कधी तू बाण बरोबर फिरलास नाही तर.
असं दमदाटीचं हा दमदाटीचं राजकारण चालू आहे इथं जाम समेने. बर मला काय रिप्लाय देत आहेत? रिप्लाय लोक बराबर मशालचा बटन दाबून एकदम पद्धतशीर रिप्लाय देणार आहेत. बर एकदम हवा कुणाची आहे? पद्धतशीर हवा तर आहे. असे लोकांना घाबरून कामं झालेत का मतदारसंघातले? काय मला तर माहित नाही. माझं काय काम विकास दिसत नाहीये. दिसत नाही विकास. नितीन सावंत आले तर करतील विकास? हा करतील विकास. बिचारा गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे. बिना पैशानी त्याची लोक कामं करतायत. बर खोपोलीच्या रेल्वे स्थानकावरती आपण सध्या आहोत. म्हणजे रेल्वे स्थानकाच्या बाजूला हा संपूर्ण परिसर बाजारपेठांचा भरलेला आहे. दादा काय सांगाल, खोपोलीमध्ये आपण आहोत आता सध्या आणि मतदारसंघात तिरंगी लढत होतीये, कसं बघताय? आताची सध्या हवा आहे ही आताची सध्या म्हणजे कर्तबगारी हवा चालू आहे. कर्तबगारी हवा हां, म्हणजे आताचे जे विद्यमान आमदार जे आहेत थोरवे, ते आता सगळे थोरवे साहेब जे आहेत ते आता चांगली कामं केलेली आहेत, कामं करतायत. त्याबद्दल आता त्यांची हवा चालू आहे. त्यांची हवा चालू आहे. तुम्ही काय सांगाल, हवा कुणाची चालू आहे? आम्ही काय बोलणार, आम्ही पण असं सहमत आहेत. आम्ही लोक काय करणार आहोत, आम्हाला जे सरळ चांगलं दिसते त्यालाच आम्ही निवडणार आहात. बर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय, काय वाटतंय? आता शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगतोय, पण कसं माहिती आहे का साहेब, जी जुनी शिवसेना आहे ती लोकांना महत्त्वाची आहे आणि ती लोक बघत आहेत. आता महागाई वाढलेली आहे, रोजगार मिळत नाहीत, लोकांना कामधंदे नाहीत, त्याचा लोक जाणीव करून देतील ह्या मतदानामधून. की आता जी पोरं शिकले सवरलेली आहेत पण त्यांना रोजगार मिळत नाही, आज कामं नाही आहेत. आज तांदळाचा भाव इतका वाढलेला आहे की त्याच्यामध्ये प्लास्टिक मिक्स केल्या जाते. अशा परिस्थिती आहेत. त्यामुळे सरकार आता योग्य रीतीने निवडतील. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न काय असतील नेमके? भरपूर प्रश्न आहेत. लोकांना कामं नाहीत, रोजगार नाही. आता आपण आता ज्या रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहोत त्या रेल्वे स्थानकाची परिस्थिती नेमकी कशी आहे? आता रेल्वे स्थानकाची परिस्थिती अशी आहे की अर्धी मुंबई आता आमच्या खोपोलीच्या आसपास आलेली आहे. बरोबर. ज्यावेळेला काही 1-2 वर्षामध्ये लोकलची एवढी संख्या वाढलेली आहे की मुंबईवरून येणारे लोक आता काही कंपन्या इकडे आलेल्या आहेत, जाणं येणं करतायत. तर त्यासाठी लोकल वाढली पाहिजेत. प्लॅटफॉर्मला काही सुविधा नाही, ती सुविधा मिळाली पाहिजेत. जाण्या येण्याचा रस्ता झाला पाहिजे. आता बघा हा रस्ता बघितला तर सगळा भाजीचा सम्राट आहे. येण्या जाण्याचे संध्याकाळी सकाळी वांदे होतात. तर तिथं लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने तुमचा हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. इथे पर्यटकांची सुविधा लक्षात घेतली जाते असं तुम्हाला वाटतंय? आता गगनगिरी महाराजांच्या मठाच्यामुळं लोकांची म्हणजे जास्त ये-जा आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त होते. बरं, मग पार्किंगची सुविधा वगैरे उपलब्ध आहे? पार्किंगची सुविधा आहे ती रेल्वे पार्किंग आहे आणि बाकीची पण व्यवस्था नाही आहे. नगरपालिका व्यवस्था पार्किंग नाही आहे. तर ती पार्किंग असली पाहिजे. आणि पार्किंग नसल्यामुळे माणसं, सामान्य माणूस भाजी मार्केटला आलेला ती बाईक उचलून नेली तर त्या भाजीचे पैसे ते बाईकला द्यावं लागतात, पावती फाडायला लागते. अशी परिस्थिती झाली खोपोलीमध्ये. नक्कीच अशी परिस्थिती सध्या खोपोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय ना, तर त्यामुळं दादांना विचारत, दादा मतदारसंघामध्ये काय सांगाल, कुणाची हवा वाटते? मी काय सांगू शकत नाही. का बरं? मतदारसंघात उमेदवार कोण आहे ते तरी माहिती आहे का? बरं, दादांना बोलायचं नव्हतं. खरं तर अशा अनेक प्रश्न आहेत मतदारसंघातल्या ज्या की लोकप्रतिनिधींनी सोडवायला हव्या, त्या गंभीरतेने लक्षात घ्यायला हव्या. खरं तर हा मतदारसंघ, या मतदारसंघातील लोकांची राहणीमान, कारण की हा मतदारसंघ एका वेगळ्या भागात येतो, पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, मुंबई लगत असलेला. त्यामुळे आणि इकडे बऱ्याच आता मधल्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यामुळे काही कंपन्या या ठिकाणी आला. दादांनी सांगितलं त्या पद्धतीने लोकलची ये-जा जी आहे ती या ठिकाणी वाढलेली पाहिजे. त्या पद्धतीची वाढ नाही आहे, मात्र तरी देखील नागरिकांना इथं त्याचा त्रास, जो फटका जो आहे तो सहन करावा लागतो. अशा मतदारसंघात काही प्रलंबित प्रश्न आहेत, त्याच्यावरती लोकप्रतिनिधींनी काम करावं आणि लोकप्रतिनिधी नक्कीच काम करतील. मात्र या मतदारसंघामध्ये जर एकूण हवा पाहायला गेलं तर विद्यमान जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांची आपल्याला या संपूर्ण म्हणजेच कर्जत आणि खोपोली या दोन्ही भागांमध्ये आपल्याला त्यांची हवा जी आहे ती जोरदार पाहायला मिळाली. यासोबतच शिवसेनेचे नितीन सावंत यांची देखील हवा आपल्याला तितकीच पाहायला मिळते. कारण की कसं आहे,
खरं तर शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच ही शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना या मतदारसंघात रंगतोय. खरं तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्येच सध्या सगळीकडे हीच परिस्थिती आहे. कुठे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे तर कुठे शिवसेना विरुद्ध शिवसेना. मात्र ही संधी खरीच आता महत्त्वाची आहे, कारण की खरी शिवसेना नेमकी कुणाची हे या विधानसभेमध्ये आपल्याला कळणार आहे. जर एखाद्या शिवसेनेचे जास्त आमदार जर निवडून येत असतील तर तीच खरी मुळात शिवसेना आहे असं समज जो आहे तो यंदाच्या या विधानसभेच्या निवडणुकीतून होतील. त्यामुळे आता या मतदारसंघाचा निकाल नेमका काय लागणार, मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे, चर्चा कुणाची आहे, ते एकूणच आपल्याला या 23 तारखेच्या निकालामध्ये या मतदारसंघाचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल. कर्जत खालापूर मतदारसंघातून विश्वजित भालेराव, बकर. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.